नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। एका बातमीनुसार संपूर्ण देशभरामध्ये 20,80,000 विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2025 ची परीक्षा दिलेली आहे। साधारणतः याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी 2 लाख ते 2,30,000 च्या दरम्यान असू शकतात। या संपूर्ण विद्यार्थ्यांनी नीट दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये साधारणतः किती विद्यार्थी क्वालिफाय होतात, त्याचबरोबर संपूर्ण कोर्सेसचे मिळून महाराष्ट्रामध्ये किती सीट आहेत, म्हणजे नीट एग्जाम देणाऱ्या किती विद्यार्थ्यांना सीट मिळू शकते, या संपूर्ण डाटाचा एनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचे दोनच ऑफिशियल नंबर आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही नंबर दिलेले आहेत। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे टोटल हेल्थ सायन्स कोर्सेस ॲडमिशन इन स्टेट। महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण हेल्थ सायन्स कोर्सेस म्हणजेच MBBS, त्याचबरोबर BDS, BAMS, BHMS, BUMS आणि फिजिओथेरपी, याला एकत्रित आपण हेल्थ सायन्स कोर्सेस असं म्हणतो। तर हे सगळे ॲडमिशन नीट परीक्षेच्या बेसिसवर होतात। तर या संपूर्ण कोर्सेसला टोटल सीट महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत त्याचा सुद्धा डाटा बघणार आहोत। त्याचबरोबर टोटल किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी होणार आहे त्याचा सुद्धा आपण डाटा डिटेल डिस्कशन करणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप आहे। जवळजवळ 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांनी आपले कॉलेज प्रेडिक्ट त्या ठिकाणी केलेले आहेत। जर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे। अँड्रॉइड वापरत असाल तर अँड्रॉइडची लिंक दिलेली आहे, आयफोन असेल तर iOS लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ठिकाणी प्लॅटफॉर्म फी भरून आपले संभाव्य मार्क्स जे आहेत विद्यार्थी त्या ठिकाणी भरून आपल्याला यावर्षी कोर्सेस वाईज कोणतं कॉलेज मिळू शकतं याची लिस्ट त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो। ही जी लिस्ट देण्यामागचं एकमेव कारण हे आहे की प्रोसेस सुरू व्हायला, ॲडमिशन प्रोसेस सुरू व्हायला आणखी वेळ आहे। दरम्यान विद्यार्थी कॉलेजची माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात किंवा कॉलेजची नावं जे आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या नजरेखालून जाऊ शकतात। 2023चा कट ऑफ जो आहे त्याला बेस पकडून AI सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण त्याला यावर्षीचा काय कट ऑफ राहू शकतो आणि त्या विद्यार्थ्याच्या मार्क्सला कोणकोणते कॉलेज मिळू शकतात याची माहिती आपण त्या ठिकाणी देत आहोत। ॲपमध्ये चॅट बॉक्स सुद्धा दिलेला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी काय अडचण आली तर त्या ठिकाणी तुम्ही मेसेज सुद्धा करू शकता। मुख्य विषयाकडे वळूया। 2024चा एनालिसिस वरून आपण या ठिकाणी 2025ला काय परिस्थिती राहणार आहे हे समजून घेऊ शकतो। CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरचा हा डाटा घेतलेला आहे। त्याचबरोबर NTA चा जो काही नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा आहे त्यांच्या डाटाची आपण मदत या ठिकाणी घेतलेली आहे। आता 2024ला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 2,82,051 नीट ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी आलेले होते, म्हणजे जवळपास 3 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले होते। आता यावर्षी पहिल्यापासूनच अशी चर्चा आहे की नीट यूजी 2025 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देश पातळीवर सुद्धा कमी झालेली आहे आणि महाराष्ट्र पातळीवर सुद्धा कमी झालेली आहे। 2,82,051 स्टुडंट पैकी मागच्या वर्षी नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या, क्वालिफाईंग म्हणजे जो काही क्वालिफाईंग क्रायटेरियाचा मार्क्स असतो, उदाहरणार्थ ओपन साठी 162चा क्वालिफाईंग क्रायटेरिया होता, याच्यावरचे विद्यार्थी त्या ठिकाणी पास झालेले होते। संपूर्ण कॅटेगरीमध्ये मिळून क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या 1,42,829 म्हणजे जवळपास 50% विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी क्वालिफाय केलेलं असतं आणि हे 50% विद्यार्थी MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात। रिमेनिंग नीट नॉट क्वालिफाय विद्यार्थी जे आहेत 50%च्या जवळपास, हे फिजिओथेरपी किंवा अन्य थेरपी कोर्सेससाठी त्या ठिकाणी इलिजिबल होत असतात। आता 1,42,829 विद्यार्थी क्वालिफाय जरी असले, प्रत्यक्ष महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये 85% स्टेट कोटा जी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची हक्काची काउन्सिलिंग आहे, याच्यामध्ये मात्र पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती 55,781, म्हणजे 1,42,829 विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय जरी केली असली तर सगळेच्या सगळे विद्यार्थी पार्टिसिपेट करतीलच असं नाही। या दरम्यान इंजिनिअरिंगचे काही ॲडमिशन होतात, विद्यार्थी इंजिनिअरिंगला सुद्धा जातात, त्याच्यातले फार्मसीचे काही ॲडमिशन यामधूनच होतात।
तर बरेचसे कोर्सेस आहेत या दरम्यान विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतात. जवळपास 55,781 म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोटाला रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे 50,000 ते 60,000च्या दरम्यान त्या ठिकाणी असते. म्हणजेच नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी मोठी असली तरी ऍक्च्युअल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये मेडिकल हेल्थ सायन्स कोर्सेसच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये हा आकडा जो आहे 50 ते 60,000 विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात. आणि या 60,000 विद्यार्थ्यांचीच महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्यांनी भाग घेतलाय किंवा स्टेट कोट्याचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट डिक्लेअर करतं. आणि हे विद्यार्थी आपापल्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी विभागले जातात. महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 कॅटेगरी आहेत. विद्यार्थ्यांना 10 कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. प्रत्येक कॅटेगरीच्या सेपरेट सीटचं रिझर्वेशन आहे आणि कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन सीटसाठी सुरू होतं. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आता हे 2024ला कशा प्रकारे ऍडमिशन झालेले आहेत महाराष्ट्र राज्यात, म्हणजे 55,000च्या जवळपास विद्यार्थी स्टेट कोटाला उतरले होते आणि त्यातल्या 30,080 म्हणजे जवळपास 65 ते 70% विद्यार्थ्यांना सीट मिळालेले आहेत. भले ते MBBSला नसतील पण वेगवेगळ्या कोर्सेससाठी विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात. सगळेच विद्यार्थी काय MBBS साठी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करत नाही. काही विद्यार्थ्यांचे टार्गेट बाकी कोर्सेस पण असतात. ज्या विद्यार्थ्यांना हायर मार्क्स आहेत ते विद्यार्थी MBBS हा पर्याय निवडतात. बाकी विद्यार्थी 2-3 ऑप्शन त्या ठिकाणी ठेवून चालतात. तर जवळपास 30,080 विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन मिळाले आहे. रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांची संख्या होते 55. म्हणजेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट कोट्याचा फॉर्म जरी भरला तरी त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कोर्सला ऍडमिशन या ठिकाणी होणारं असतं. MBBSचा विचार केला तर मागच्या वर्षी 8,141 हा CET सेलचा ऑफिशियल डाटा आहे. वेबसाईटवरून आपण घेतलेला आहे. MBBS साठी 8,141 विद्यार्थ्यांचं मागच्या वर्षी कंप्लीट ऍडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं होतं. सेमी गव्हर्नमेंट असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असतील. BDSचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 2,672 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. BAMS 9,718 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. BHMS 4,396. फिजिओथेरपीला सुद्धा बरेचसे विद्यार्थी जातात 4,770 आणि BUMS म्हणजेच युनानी कोर्सला 383 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हणजेच 55,000 विद्यार्थ्यांचे फॉर्म येत असतील तर जवळपास 30,080 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ऍडमिशन झालेलं आहे. म्हणजेच बऱ्यापैकी रेशिओ आहे की विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. 2024ला मेरिट हायर साईडला असून सुद्धा बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऍडमिशन झालं. जो विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या कोर्सचं टार्गेट ठेवून फॉर्म भरतो त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये निश्चित सीट मिळण्याची जास्त चान्सेस त्या ठिकाणी असतात. आता हे 30,080 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात ऍडमिशन घेतलेलं होतं. परंतु 55,000 मध्ये असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांनी MBBS साठी अब्रॉड हा ऑप्शन निवडलेला आहे. असेही एक महाराष्ट्र राज्यामध्ये 2,000 ते 3,000 विद्यार्थी दरवर्षी असतात जे अब्रॉडला ऍडमिशन घेतात. याच्यामध्ये आणखी काही विद्यार्थी आहेत जे अदर स्टेट प्रायव्हेट कॉलेजला म्हणजे UP असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, झारखंड असेल, वेस्ट बेंगॉल असेल, इथेही काही विद्यार्थी जातात. त्याचबरोबर याच्यामध्ये असेही काही विद्यार्थी आहेत जे BMS साठी मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या बाहेर जातात. कर्नाटक असेल, विशेषतः मध्य प्रदेशमध्ये BMS ला विद्यार्थी जातात. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आता महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी BMS ला जाऊ लागलेले आहेत. अशा प्रकारे जवळपास सगळेच विद्यार्थी ऍडमिशनच्या जवळ जात असतात. म्हणजेच विद्यार्थ्यांनी नीट UG 2025 ची परीक्षा दिली आणि क्वालिफाय जर झाला विद्यार्थी तर त्याचं टार्गेट MBBS व्यतिरिक्त आणखी कोर्सेसचे जर त्यांनी ऑप्शन्स ठेवले तर कुठे ना कुठे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या नियर बाय जे स्टेट असतील तिथे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होऊ शकतं. तर अशा प्रकारचा हा डाटा CET सेलने दिलेला आहे. त्याचा एक अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कट ऑफ प्रेडिक्टर ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स व्हॉट्सअपवर पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.